एका पडक्या रूममधून फटाफट फटाफटचा आवाज येत होता आणि त्या रूमकडे मी बघितलं. तेवढ्यात त्या रूममधून कांत घाबरत बाहेर पडत आला. ते धापाटाकीत बाहेर पडला व घाबरून मोकळ्या मैदानात गेला. हा धप्प दिशी चिखलात पडला. मुसळधार पाऊस चालू होता. विजा कडकडत होत्या. आम्हाला काही समजत नव्हतं. अंधार, विजा कडकडाचे तेवढंच फक्त दिसायचं की कांत खाली पडलेला आहे चिखलात आणि हातपाय झाडतोय आणि फटाफट 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 अशा आवाज येत होते. अरे बापरे, काय आवाज येत होता त्याच्या हातपाय झाडण्याच्या चिखलात आवाज येत होता. ते काय समजत नव्हतं. आम्ही घाबरून जोरदार त्याच्यापर्यंत गेलो. आधी मुसळधार पावसात आम्ही ओले चिंब झालो. ढगांच्या गडगडाट, विजांच्या लख्ख प्रकाश पडताच आम्ही कांतच्या दिशेने धावलो. पटकन त्याला पकडले आणि फटाफट आवाज बंद झाला. त्याला धरून उभे केलं. तो थरथर कापत होता आणि बापरे, कांतच्याकडून बोलता पण येत नाही. काय झालं कांत, कांत काय